मागील 2 ते 3 दिवसापासून मुंबईच्या विविध भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्याच्याचमुळे हवेची गुणवत्ता चांगली सुधारल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मी मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे पाहत आहात अगदी आपल्याला वातावरण चांगलं पाहायला मिळत आहे। मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये मुंबईमध्ये विविध भागामध्ये खरं तर पाऊस पडला आणि याच पावसामुळे खरं तर जे हवेमधलं जे सगळं प्रदूषण होतं ते कमी झाल्याचं पाहायला मिळालं। एकूणच जी सगळी धूळ आणि धुळकट वातावरण जे होतं ते देखील आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे आपण पाहत आहोत की आता मुंबईचं जे वातावरण आहे ते एकूणच आपल्याला चांगलं पाहायला मिळते। जी हवेची जी गुणवत्ता आहे ती चांगली सुधारल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जशा पद्धतीने मागच्या काही महिन्यांमध्ये सातत्याने मुंबईतले हवामान दूषित झाल्याचं प्रदूषित झाल्याचं वारंवार सांगितलं जात होतं, मात्र शनिवारी आपण पाहत आहोत की मुंबईचा एकूण जो हवा निर्देशांक आहे तो 56 म्हणजे इतकाच चांगला श्रेणीतला नोंदवला गेलेला आहे आणि त्याच्याचमुळे मागच्या 2 ते 3 दिवसापासून विविध जे सगळ्या ठिकाणी जे हवेचं प्रदूषण जे वाढलेलं होतं ते आता कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा एक मोठा दिलासा जे सगळे श्वसनाचे जे सगळे विकार असलेले जे सगळे रुग्ण आहेत त्यांना पाहायला मिळतो, त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे आणि एकूणच मुंबईतली हवा आता चांगली सुधारल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।